पद्मशाली नगरसेवकांनी नागरी प्रश्नांची सोडवणूक करावी असं आवाहन डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी पद्मशाली ज्ञाती संस्थेतर्फे आयोजित समाजातील नूतन नगरसेवकांच्या सत्कार समारंभात केलं। पद्मशाली ज्ञाती संस्थेतर्फे बुधवारी सिद्धेश्वर पेठेतील मार्कंडेय मंदिरात आयोजित पद्मशाली समाजाच्या नूतन नगरसेवकांच्या सत्कार समारंभात डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सरचिटणीस संतोष सोमा, महांकाळ एलदी, रमेश कैरमकोंडा, विश्वस्त रामचंद्र जन्नू, नरसय्या इप्पाकायल आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी नूतन नगरसेवक विनायक कोंड्याल, प्रथमेश कोठे, मेघनाथ एमुल, व्यंकटेश कोंडी, डॉक्टर अजय पोन्नम, शेखर इगे, सत्यनारायण गुर्रम, विजय चिप्पा, सतीश सिरसिल्ला, सिद्धेश्वर कमटम, प्रशांत पल्ली, कविता गज्जम, अर्चना वडनाल, स्वाती बडगू, दीपिका यलदंडी, उज्ज्वला दासरी यांचा सत्कार करण्यात आला। पद्मशाली ज्ञाती संस्थेला महापालिकेकडून RCCच्या माध्यमातून मिळणाऱ्या 18 कोटींऐवजी 3 एकर जागा मिळवून देण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार अशी ग्वाही यावेळी नगरसेवक विनायक कोंड्याल यांनी दिली। ज्ञाती संस्थेचे जे काही अडचणी असतील या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी सांगितलं आणि निश्चित आपले जे काही अडचणी असतील आमदार देवेंद्रदादा कोठे साहेब यांच्या माध्यमातून असेल किंवा आम्ही सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून यांच्या माध्यमातून महानगरपालिकेचे जे आता आमचे अध्यक्ष फलमारी काका जे सांगितले दोन-चार त्या ठिकाणी गोष्टी आहेत की आपण RCC या ठिकाणी आपल्याला रस्त्यामध्ये जे 18 कोटी आपल्याला महानगरपालिकेने जे देणार आहेत समाजासाठी ते RCC न घेता आपल्याला जे 3 एकर तुम्ही जी जागा म्हटली त्या जागेसाठी निश्चित या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू। या कार्यक्रमात नगरसेवक प्रशांत पल्ली यांनी नगरसेवक पदाच्या माध्यमातून पद्मशाली समाजाचा प्रत्येक नगरसेवक दरवर्षी किमान 5 लाखांचा निधी समाजाला विकास कामांसाठी देण्याचा प्रयत्न करतील असं सांगितलं। नगरसेवक मेघनाथ एमुल यांनी ज्ञाती संस्थेच्या जागेत विकास कामासाठी तसंच पद्मशाली स्मशानभूमीसाठी जास्तीत जास्त निधी देण्याचं आश्वासन दिलं। प्रास्ताविकामध्ये सुरेश फलमारी यांनी सर्व नूतन नगरसेवक नगरसेविकांचं अभिनंदन करून महापालिका निवडणुकीत आमदार देवेंद्र कोठे यांनी पद्मशाली समाजाचे जास्तीत जास्त उमेदवार आणून समाजाचा झेंडा रोवल्याचं सांगितलं। तर प्रमुख पाहुणे तथा पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी पुढं बोलताना सांगितलं की नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या पद्मशाली समाजाच्या 17 नगरसेवकांनी जास्तीत जास्त नागरी प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करावा। या कार्यक्रमाला माजी नगरसेवक राजमहेंद्र कमटम, श्रीनिवास कर्ली, गोपी वड्डेपल्ली, नागेश सरगम, दामोदर पासकंटी, दत्तात्रय बडगू, शेखर कटकम, राम गड्डम, श्रीनिवास गड्डम आदी उपस्थित होते। शंकरांची भक्ती करून महादेवाची भक्ती करून त्यांनी एक मृत्यूंजय मंत्र आणि चिरंजीवी असा एक प्रवास त्यांचा झालेला आहे। त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती आपण असू दे, आपण जे निवडून दिलेले आपल्या समाजातले सर्व नगरसेवक पुढे आपल्या समाजाची सेवा करतील। त्याचबरोबर आपल्या समाजातले सदस्य व सोलापूरकर म्हणून जे आपले सर्व नगरसेवक आहेत, आता आम्ही त्यांना बरेचसे बसलेले नगरसेवक आहेत, ते काही 2 टर्मचे नगरसेवक आहेत, काही 4 टर्मचे नगरसेवक आहेत, तर बरेचसे सिनियर नगरसेवक आहेत, काही आता नवीन पहिल्यांदा निवडून गेलेलेही काही नगरसेवक आहेत। तर नक्कीच सिनियरिटी आणि ज्युनियर म्हणजे त्या लोकांचं समतोल ठेवून ते आपल्या अडीअडचणी समजून घेतील। उपस्थित मान्यवर सर्वांचे मनापासून मी आभार मानतो की आज आम्हाला नगरसेवकांचा तुम्ही मंदिरात करून सत्कार केला, तुमचे सर्वांची मी मनापासून ऋणी आहे। आता सुरेश काकांनी एक रस्त्याचं तुम्ही सुचवलं ते प्रभाग 9 मध्ये देतो, त्यामुळे आम्ही निश्चितच त्या रस्त्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार तुम्ही सुद्धा प्रभाग 9 मध्येच आहे, त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही जास्तीत जास्त निधी देऊन आम्ही ते सुद्धा डेव्हलपमेंट करण्याचं या मार्गाने प्रार्थना करतो आणि ते सुद्धा करू त्यासाठी वचन देतो। सर्व नूतन नगरसेवकांना इथं बोलून आमच्या सत्काराचा कार्यक्रम ठेवला व आमच्यावरती जी जबाबदारी आहे त्याची जाणीव तुम्ही आम्हाला इथं करून दिला। काका तुम्ही जे सांगितलं त्याच्यामध्ये बरेचशा गोष्टी इथं प्रथमेश दादा आहेत, आमच्या आता सध्याचे युवा नेते आणि त्यांना यातली बरीच माहिती आहे, विनायक दादा कोंड्याला आहेत, त्यामुळं आम्ही
ते जसं सांगतात त्याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते कार्य करू. आपल्या सोलापूर मिल सुरवली महापालिकेचं एक 3 एकर जागा आहे जी 10% सोलापूर महानगरपालिकेने घेतलेली आहे. मी नुकतंच आयुक्तांशी चर्चा केली. ती 3 एकर जागा आपल्याला सुद्धा घेता येते. तेव्हा आता नवीन बोर्ड आल्यानंतर मी सगळं पद्मशाली प्लॅटफॉर्मच्या नवीन नगरसेवकांना विनंती करतो, ती 3 एकर जागा मोबदला नको. कारण आपल्याला महालक्ष्मी मंदिरचे मार्केट यार्डापर्यंत जो रस्ता गेलेला आहे त्या रस्त्याला जवळजवळ आपल्याला 18 कोटी रुपये मिळणार आहे. जवळजवळ आयुक्तांनी मला पत्र दिलेलं आहे. त्यांनी मला किड्या घ्या म्हणाले, तुम्ही म्हणलं किड्या आम्हाला नको, आम्हाला RCC पाहिजे.